जगभरात युद्धाची धामधूम सुरू असताना महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली। याला निमित्त ठरलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याचं। एकनाथ शिंदेंनी आपल्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलारांनीही दिल्ली गाठली। शिंदेंचे शिलेदार उदय सामंत आणि राहुल शेवाळे यांनीही दिल्लीचा दौरा केला। त्यातच भाजपच्या केंद्रीय समितीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीला जाणार आहेत। या सर्व घडामोडींमुळे ऑपरेशन टायगरच्या कुजबुजीला चांगलीच हवा मिळाली। पण ऑपरेशन टायगर हे ठाकरेंच्या शिवसेनेसाठी नाही तर काँग्रेससाठी असल्याचे संकेत स्वतः उदय सामंत यांनी दिले। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काँग्रेसबाबत मोठा दावा केला। ठाकरेंचे नाही पण काँग्रेसचे खासदार आमच्या संपर्कात असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। नाही, मला ठाकरेंचे किंवा युबीटीच्या शिवसेनेच्या खासदारांबद्दल मला माहीत नाही, पण काँग्रेसचे अनेक लोक आमच्या संपर्कामध्ये आहेत खासदार। त्याच्याबद्दल असं म्हणजे काय लपून ठेवण्यामध्ये काय अर्थ नाही। परंतु साहेबांचा जो दौरा होता दिल्लीचा हा 100% खासदार महोदयांना भेटण्यासाठी होता आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी खासदारांनी कशा पद्धतीनं NDAला पूरक भूमिका घ्यावी सभागृहात याचं मार्गदर्शन साहेबांनी केलं। ऑपरेशन टायगरवरून संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली होती। त्यांच्या याच टीकेला खासदार नरेश म्हस्केंनी काय उत्तर दिलं ते आपण पाहूया। शहा आणि मोदींनी या सगळ्या लोकांची मांजरं केलेली आहेत। त्यांच्याच गटामध्ये ऑपरेशनचं काम सुरू आहे एका वेगळ्या गटाकडून, आणि त्याही ऑपरेशनची सूत्र दिल्लीतून हलत आहेत। कोणाचंही नाव घेण्याचा मला अधिकार नाही किंवा कोणावरती चिखलफेक करणं, आरोप करणं हे योग्य नाही अशा प्रकारे राजकीयदृष्ट्या। पण काहीतरी घडतं आहे, खतखत आहे आणि त्याचा स्फोट होऊ शकतो। हां, केले तुका आणि झाले माका असे आमच्या कोकणामध्ये म्हण आहे। यापूर्वीसुद्धा ते स्वतःला कंपाऊंडर म्हटले होते, तुम्हाला आठवत असेल। ऑपरेशनची काय गप्पा करताय? कंपाऊंडरला ऑपरेशन थिएटरमध्ये प्रवेश नसतो, त्याला फक्त प्रिस्क्रिप्शन दिल्यानंतर गोळ्या देण्याचा अधिकार असतो। त्यामुळे ऑपरेशन वगैरे ह्या गप्पा त्यांनी करू नये। एकनाथ शिंदेसाहेब टायगरसारखेच आहेत, टायगरसारखी भूमिका त्यांनी बजावलेली आहे। वाघाचं कातडं घालून जगत नाही आहे, तो ओरिजिनल वाघ आहे। त्यांचं कामकाज सुरू आहे आणि ते कोणी आता थांबवू शकत नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।